कमळे अशी खचून जाऊ नकोस ग. आपण अजून बी हार मानलेली नाही. आपली सरुकाकी नक्की सापडेल. तू बरोबर म्हणतेस नाही, अशी हार मानून चालणारच नाही. आता मीच माझ्या आईला ओळखणार. हा बोल रे. अरे काही खबर बात? हो मॅडम, रात्रभर पोलिसांचा शोध होते. नाती सापडली, नातीची बॉडी सापडली. नाही नाही, तुम्ही मात्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, कळलं ना? आणि सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या माझ्या कानापर्यंत पोहोचल्या पाहिजे. हो मॅडम, तुम्ही टेन्शन काय घेताय? हो मी तो घोबड्यासारखं बसून आहे. घोबडासारखं. बरं ऐक ऐक ऐक, घोबडाला राजनची काही बातमी कळली का? नाही, ते नाही दिसले. अरे राजन गावात नाही, मग गेला कुठे? हे बघा, मी काय सांगते ते नीट आहे. डोळ्यात तेल घालून चौकशी करा, कळलं ना? राजन तिथेच कुठेतरी असणार, त्याचा शोध घ्यायलाच हवा. आणि ते सगळं मला आधी कळवायला हवं तुम्ही, कळलं ना? हो मॅडम. राजन बद्दल कुणाशी बोलतेस कामिनी? फोन ते मी कोण ग ते आपलं ते काय मी वगैरे कुणाशी? फोनवर कोण होतं? चुप. फोनवर बोलण्याविषयीचं विचारतेस ते मी आता तुला कसं सांगू? म्हणजे तुला आठवत असेल मागे एकदा रिसॉर्टच्या संदर्भात मी त्या कमळीच्या गावाला गेले होते. तर तेव्हा त्या गावातलं जे मंदिर होतं ना, त्या मंदिरातले जे पुजारी आहेत मी त्यांना ओळखत होते. आणि झालं असं की तेव्हा ते बोलताना असं म्हणाले की राजन तिकडे गावात आला की तो नेहमी मंदिरात येतो जातो, त्यामुळे ते त्याला देखील ओळखतात. तर मग सहज म्हटलं की म्हणजे तूच म्हणालीस ना की राजनचा फोनच लागत नाहीये, बंद आहे, तर म्हटलं चौकशी करावी म्हणून. काळजी वाटते ना? ठीक आहे, पण पुन्हा असं काही असेल ना तर आधी मला सांग. हो. माझा मुलगा आहे तो, त्याच्याबद्दल चौकशी करताना काहीही कळलं तर ते मला समजायला हवं. हो हो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, कुणी जर काही लपवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर ते फार काळ लपून राहू शकत नाही. लपवणं म्हणजे मी 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 कशाला काय लपवू असं? मी कुठे असं म्हटलं तू काही लपवतेस म्हणून. मी एक सर्वसाधारण नियम सांगितला. बर. इथे राजनचा काही पत्ता नाही आणि म्हातारी माझ्यावर संशय घेत बसली. हे होता का मान्य? नाहीतरी आणखीन खोलात जाऊन चौकशी करायची.